नोटाबंदीच्या नंतर 48व्या दिवशी पुण्यातल्या बँकांमध्ये काय परिस्थिती आपण जाणून घेऊया आमची प्रतिनिधी भक्ती बिसुरेकडून। नोटाबंदीला 50 दिवस व्हायला आलेत आणि बँकांमधली परिस्थिती जी आहे ती हळूहळू पूर्वपदावरती येते असं म्हणता येईल। इतपत चित्र जी आहेत ती बँकांमध्ये दिसायला लागलेली आहेत। बँक ऑफ महाराष्ट्रच्या डेक्कनवरच्या ब्रांचमध्ये आता आपण आहोत आणि नोटाबंदी जेव्हा जाहीर झाली त्यानंतर लगेचच्याही काही दिवसांमध्ये याच बँकेच्या शाखेमधली गर्दी आपण पाहिलेली आहे। या बँकेच्या अक्षरशः बाहेरपर्यंत ज्या रांगा ग्राहकांच्या दिसत होत्या त्या हळूहळू कुठेतरी नियंत्रणात आल्यात असं म्हणायला हरकत नाही। कुठेतरी सगळी घडी पुन्हा बसायला सुरुवात झाली असं वाटतंय। हो येस आहे, म्हणजे तसा आम्हाला नाही प्रॉब्लेम आला। कसे गेले हे 50 दिवस? नाही मिळतात पैसे, म्हणजे इथं येऊन थोडा पेशन्स दाखवला की मिळतात पैसे, काहीच प्रॉब्लेम नाही। तुमचं काय? ATM-ला 2-2, 3-3 तास उभं राहावं लागलेलं आहे, त्यामुळे भर उन्हामध्ये मी उभी राहिलेली आहे। आणि कोऑपरेटिव्हमध्ये तर ते 1 किंवा 2 हजारच देत होते आम्हाला, म्हणजे बऱ्याच परिस्थितीला आम्हाला तोंड द्यावं लागलं। पण आता हळूहळू पुन्हा पूर्वपदावर हो, आणि आम्ही त्या निर्णयाला म्हणजे आमची मान्यता आहे। मोदींनी खूप छान केलेलं आहे, त्यामुळे आम्ही म्हणजे तुम्हाला तासनतास रांगेत उभं राहायला लागून सुद्धा तुम्हाला हरकत नाही? काही हरकत नाहीये, काहीच प्रॉब्लेम नव्हता। पैसे मिळायला लागलेत आता हळूहळू? जेवढे पाहिजे तेवढे नाही मिळत। सगळी आर्थिक घडी जी थोडा काळ विस्कटलेली दिसते ती पुन्हा एकदा बसेल आणि ते कुठेतरी प्रत्यक्षात होताना बँकांमध्ये डोकावलं तर दिसायला लागलेलं आहे। कॅमेरामन अमोल गव्हाळेसह भक्ती बिसुरे, ABP माझा, पुणे।